मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने। अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालंय। यावेळी जाहीर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानलेत। दरम्यान सरकारच्या विकासाच्या कामगिरीचा उल्लेख करताना आमचं डबल इंजिनसह डबल बूस्टर सरकार असल्याचं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं। तसेच महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्राला आणखी वेगाने पुढे न्यायचंय असंही फडणवीस म्हणाले। दरम्यान अमरावतीला विमानतळामुळे नवीन ओळख मिळाली आहे। तसेच अमरावतीला आता टेक्सटाईल पार्क उभारणार असून त्यामुळे उद्योगाला देखील चालना मिळणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। तसेच जिथे विमानतळ असतं तिथे उद्योजक जातो, त्यामुळे उद्योग हवे असतील तर एअर कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची असते असंही मुख्यमंत्री म्हणाले। डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं, इथे यहाँ पर नायडू जी केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है। 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं, महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं। ये जो अमरावती शहर है इसका मेरे ऊपर कर्जा है, क्योंकि मेरी माँ यहाँ से आती है और मैं हमेशा कर्जे में ही रहना चाहता हूँ, इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता है। आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्त्वाचं कारण असतं। जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्त्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे। कारण साऊथ ईस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होते आहे आणि जवळपास दरवर्षी 180 पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील। जवळपास 34 विमानं या ठिकाणी पार्क असतील, जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील। मोदीजींनी देशामध्ये 7 टेक्सटाईल पार्क हे तयार करायचं ठरवलं होतं, त्यातला एक पार्क आमच्या अमरावतीला द्यावा आणि मोदीजींनी ते मान्य केलं आणि पीएम मित्राचा टेक्सटाईल पार्क आपल्या इथे आता सुरू झालेला आहे। त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणात 2 लाख लोकांना रोजगार देईल अशा प्रकारचा टेक्सटाईल पार्क आपल्या अमरावतीमध्ये होतोय। आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशन पर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे। आज ही सुरुवात झालेली आहे। हे विमानतळ आता या ठिकाणी एक फ्लाइट सुरू झाली आहे, पण या विमानतळाला विस्तारित करण्याचा आमचा प्लॅन आहे। कारण आपल्याला हे विमानतळ पूर्णपणे उपयोगी आणायचं असेल तर आपल्याला याची धावपट्टी ही 3000 मीटरची धावपट्टी करावी लागेल। पहिल्या टप्प्यामध्ये ही धावपट्टी 2400ची होऊ शकते। थोडे काही ॲक्विजिशन आपल्याला अजून करावे लागतील, काही रस्ते आपल्याला बदलावे लागतील। ते जर आपण केलं तर आपण 3000 मीटर पर्यंत ही धावपट्टी नेऊ शकतो।